नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये आपण फॉर्म भरत आहोत ऑनलाईन मोबाईल थ्रू. पण आपल्या सगळ्यांना एक मोठ्या गोष्टीला, मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे. ते म्हणजे आपण ज्यावेळेस कागदपत्र टाकतो, त्यावेळेस आपण ज्यावेळेस फोटो वगैरे काही कागदपत्र टाकतो, तर आपल्याला एक एरर येतो, ज्याचं नाव आहे इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस. आता हा जर प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला, तर नेमकं काय करायचंय याबद्दलची सगळी जी काही माहिती आहे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जो अर्ज आहे हा सगळा आपण मोबाईलद्वारे भरतोय. मोबाईल जे ऍप आहे ते आपल्याला माहिती आहे आतापर्यंत 1 जुलै पासून ते 11 जुलै पर्यंत हे खूप वेळा अपडेट केलं गेलेलं आहे. आता अपडेट केलं गेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस केलेले आहेत. खूप सारे कागदपत्र वगैरे सगळे काही चेंजेस केलं आहे. पहिलं फॉर्मॅटमध्ये आपण जर बघितलं की पहिलं पीडीएफ पण ऑप्शन दिसत होता, तर आपण पीडीएफ सुद्धा त्यात टाकू शकत होतो. पण आता काय होतंय की फक्त आता फोटो आहे आणि इमेजची जी साईज आहे ती पण काहीतरी त्याला पण लिमिट आहे. 5 MB पर्यंत काहीतरी त्याची लिमिट आहे आपल्याला कागदपत्राची. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही आपली कागदपत्र स्कॅन करत असाल किंवा त्याचे फोटो काढून डायरेक्ट टाकत असाल, तर माझा एक तुम्हाला असा सल्ला आहे, एक महत्वाचा सल्ला आहे, कारण ते केल्यानंतर तुम्ही या प्रॉब्लेम मधून बाहेर येऊ शकता. महत्वाचे 2 सल्ले आहेत, नीट ऐका. ज्यावेळेस तुम्ही इथं आपण बघत आहात माझ्या स्क्रीनवरती ऍप्लिकेशन आपण बघत आहात. इथं ज्यावेळेस तुम्ही एखादं कागदपत्र अपलोड करत असाल, जसं की आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, पासबुक आहे, हमीपत्र आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि फोटो आहे. तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही हे कागदपत्र अपलोड करत आहात, तर त्याची जी साईज आहे ती कमीत कमी 5 MBच्या आत पाहिजे. 5 MBच्या आत पाहिजे. दुसरं म्हणजे तुमची जी इमेज आहे ती नीट क्लिअर दिसली पाहिजे, उजेडातली असली पाहिजे, व्यवस्थित पिक्चर दिसलं पाहिजे त्याच्यावरती, काय फोटोमध्ये नीट वाचता आलं पाहिजे. कारण काय होतं, माझे काही मित्रांनी खूप सारे स्वतः घरी बसून मोबाईलवरती ऍप्लिकेशन भरले, पण ज्यावेळेस त्यांनी बँक पासबुक अपलोड केलं, त्या बँक पासबुक वरती सगळ्यांना माहिती आहे IFSC कोड असतो. तो IFSC कोड आधीच अंधक दिसत असतो, तो नीट दिसत नाही. त्यामध्ये काय केलं त्यांनी, गडबडीत त्यांनी कसंही फोटो काढून अपलोड केला. मग अपलोड करताना काय होतं की इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस हा मेसेज येतो. कारण कधी कधी काय होतं, त्या साईजचा पण प्रॉब्लेम होतो आणि इमेज जर क्लिअर नाही कळली तर ते ऍप्लिकेशन तुमचं रिजेक्ट करू शकतं. तर याच्यावरती एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत आहात, तुम्हाला पहिल्यांदा गुगल प्ले स्टोअरला जायचंय. त्या ऍप्लिकेशनवरती काही अपडेट आलंय का पाहायचंय. पहिल्यांदा अपडेट आला असेल तर अपडेट करा, नसेल तर तिथंच ओपनचा ऑप्शन येईल, ओपन करा. ओपन केल्यानंतर पूर्ण अर्ज भरा. कारण आपल्याला माहिती आहे, मी स्वतः खूप वेळा एरर ह्याच्यावरती पाहिला आहे नारी शक्ती दूत ऍपवरती. तर यावरती खूप सारे एरर येतात. जसं की तुम्हाला आता हा एक आला इमेज नॉट सपोर्टेड. दुसरा एक येतो की ज्यावेळेस आपण सगळी इन्फॉर्मेशन भरतो, त्यावेळेस ते जमा करायला ज्यावेळेस जातो, आपण सबमिट करायला जातो, फॉर्म सबमिट करा असं म्हणून ज्यावेळेस येतं, त्यावेळेस तो सबमिट होत नाही. बऱ्याचदा तुमचं एरर येतो, तुमचं जे काही तुमचं फॉर्म भरलेला असतो तो त्यातली जी काही माहिती आहे ती निघून जाते. हे याच्यातले बग्स आहेत. तर तुम्ही याला घाबरून जायचं कारण नाही. हे सॉफ्टवेअरचं बग आहेत, हे सॉफ्टवेअरचे बग सॉल्व्ह होत आहेत. तर इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस आहे ना, याच्यासाठी तुम्ही 2 दक्षता घेऊ शकता. एक म्हणजे तुमच्या फोटोची साईज आहे ती 5 MB पेक्षा कमी करायची आहे आणि शक्यतो फोटो क्लिअर करायचा आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये काय होतं, आधार कार्ड जे असतं आपलं त्याच्या 2 बाजू लागतात. तर आपण काय करतो, 2 बाजू काय करतो, त्याची एक चांगला जर फोटो काढायचा म्हणलं आपल्याला, तर त्याचे 2 बाजू असतात, 2 फोटो असतात. मग ते कसे अपलोड करायचे हा एक प्रश्न असतो. तर डबल अपलोड केलं जातं तिथं, मग एकच साईड अपलोड होती. तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, आधार कार्डचं जे पुढच्या आणि मागची बाजू आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे एकच फोटो बनवायचा आहे. एकच फोटो बनवायचा आहे. तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला कसं 2 फोटोचा 1 फोटो तयार करायचा हे तुम्हाला भेटून जाईल. तर त्याचं एक तयार करा. केशरी जे रेशन कार्ड आहे त्याचं पण जे काही फोटो आहेत, मागचा आणि पुढची जी बाजू आहे ते दोन्ही बाजू एकाच फोटोमध्ये दिसली पाहिजे आणि त्याची साईज 5 MB पेक्षा कमी पाहिजे. पासबुकचं पण तसंच. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोटो तुमचा. आता काय होतं, बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे फोटो लोक कसलाही टाकतात. तर फोटो नीट ID आपण जसा फोटो काढतो, पासपोर्ट साईज फोटो म्हणतो आपण त्याला,
तर तो पासपोर्ट साईज फोटोच इथं अपलोड करायचा आहे. कारण काय होतं, अननेसेसरी आपण काही टाकतो, मग तिथं प्रॉब्लेम होतात. मग इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस असे प्रॉब्लेम येतात. तर हे बग आहेत. तर या बगला मी तुम्हाला सांगितलं आहे की कसं टॅकल करायचं, कसं याला सॉल्व्ह करायचं. मग आता तुम्ही म्हणाल की आम्हाला पैसे मिळणार का नाही जर हेच ऑप्शन होत राहिला. तर हे बघा, पैसे सगळ्याला मिळणार आहेत. कारण आताच गव्हर्नमेंटनं काल सांगितलं आहे की त्याच्या बाबतीतली जी काही पोर्टल आहे, ऑनलाईन पोर्टल, ते 7 दिवसाच्या आत येणार आहे. आणि दुसरं म्हणजे याची जी काही लेखी फॉर्म आहे, ऑफलाईन फॉर्म आहे, याची पण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी काय करतो, जसं अपडेट आलं तसं तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं, ते बेल आयकॉन जर नाही दाबलं, तर तुम्हाला व्हिडिओ पोहोचला जाणार नाही, तुम्हाला लेट इन्फॉर्मेशन भेटेल. मग आधी अधुरी इन्फॉर्मेशन सहित जर तुम्ही फॉर्म भरायला गेले तर तो तुमचा फॉर्म सबमिट नाही होणार आणि मग तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. मग त्याच्यासाठी एक काम करा, तुम्ही व्यवस्थित माहिती ऐका, व्यवस्थित फॉर्म भरा, नक्की तुम्हाला पैसे मिळणार आहेत. प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत. आणि पैसे कधी मिळणार आहेत ह्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो पहिल्यांदा जाऊन बघा, कुठल्या तारखेला मिळणार आहे ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर काही शंका असेल तुम्हाला तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.